पुण्यातील खडकवासलामधून सर्वाधिक विसर्ग केल्यानं एकता नगर जलमय झाला। सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। वीज नाही, त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते। आमच्या प्रतिनिधीनं नागरिकांसोबत संवाद साधला। बघूयात काय परिस्थिती आहे त्या ठिकाणची। खडकवासला धरणातून सर्वाधिक 43,500 पाण्याचा विसर्ग करण्यात आलेले पुण्यातील जो एकतानगर परिसर आहे, येथे मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेले चित्र पाहावयास मिळत आहे। एकतानगर परिसरात मोठ्या प्रमाणात सोसायटी आहेत, पण या सोसायटीमधील सर्व ज्या लाईट आहेत या देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। साहजिकच पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागलेले आहे। मात्र सध्या लाईट देखील बंद झाल्याने नागरिकांना या देखील समस्येला सामोरे जावे लागणार आहे। साहजिक फ्लड लाईट तरी चालू करा, पण हे दरवर्षी तिसरं चौथं वर्ष आहे। म्हणजे सगळेच येऊन गेले, मुख्यमंत्र्यांपासून सगळे येऊन गेले, उपयोग काय झाला? लाईट नसल्यामुळे काय काय समस्यांना सामोरे जावे? पाणी नाही, आता पहिलं सगळ्यात म्हणजे घरात अंधार, सोसायटीचं पाणी चढवता येणार नाही, प्यायच्या पाण्याचे हाल, टाक्या खराब झाल्या, टाक्यांमध्ये पाणी घाण गेली, त्यामुळे ते नुकसान, आणि खालचे फ्लॅट आहेत त्याच्यात पाणी गेले, ते घरातलं नुकसान दरवर्षीचं वेगळंच। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे।